नमस्कार मित्रांनो, पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सासवड येथील श्री संत सोपानदेव किंवा सोपान काका यांच्या मंदिराची आज आपण माहिती घेऊया. मंदिराच्या कमानीतून आत आल्यानंतरच समोरच आपल्याला श्री शंभू महादेवांचे नागेश्वर मंदिर आपल्याला पाहावयास मिळते. नागेश्वर मंदिर म्हणजे बांधकाम कला साहित्य यांचा उत्तम नमुना. समोर आपल्याला गाभाऱ्यामध्ये श्री शंभू महादेवांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते, शिवलिंग पाहावयास मिळते. बाहेर आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते गोल घंटाकार हा सभागृह आहे. आता इथे कुठलाही आवाज जर आपण केला तर त्याचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला मिळेल. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर, सभामंडपातून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूनं म्हणजे नागेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूनं, माफ करा डाव्या बाजूनं जर आपण पुढे गेलो तर प्रथमतः आपल्याला श्री संत सोपान काका यांची पालखी पाहावयास मिळते. आषाढीला याच पालखीचे पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रस्थान होते. याच बाजूला आपल्याला संत महात्म्यांच्या अभंग काव्य इथे पाहायला मिळेल. याच बाजूला हनुमानाचे सुंदर असे मूर्ती आहे आणि याच हनुमानाच्या मारुतीच्या मूर्तीसमोरच श्री संत सोपानदेव यांची समाधी आहे. आता ही समाधी, खरं तर हे मंदिर म्हणजे एक सुंदर वाडा आहे. खरी मनशांती जर मिळवायची असेल तर एकदा या वाड्यामध्ये येऊन बघा. उत्कृष्ट कलाकृतीचा हा नमुना आहे. सभामंडपातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अजून एक सभामंडप पाहायला मिळतो. अनंत शांती या सभामंडपामध्ये आपल्याला अनुभवता येते. समोरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा रखुमाई आणि याच्या बाजूलाच श्रीराम, सीतामय्या आणि लक्ष्मणभैया यांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. गाभाऱ्यातून आत प्रवेश केल्यानंतर श्री संत सोपानदेव यांची तेजोमय मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि हीच ती समाधी आहे. इथेच आपण नतमस्तक होण्यासाठी वारकरी येतात. डाव्या बाजूने बाहेर आल्यानंतर समोरच श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त यांचे मंदिर आहे. स्वामींचं दर्शन घ्या आणि याच बाजूने पुन्हा उजव्या बाजूला जर आपण गेलो, दत्त मंदिराच्या उजव्या बाजूला ही जी बाजू आपल्याला दिसत आहे ही संत सोपानदेव समाधीची मागची बाजू आहे. आणि याच बाजूला आदिमाया, आदिशक्ती, मुक्ताबाई यांचं मंदिर आहे. आदिमाया मुक्ताबाई या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ सोपानदेव यांच्या भगिनी. अगदी याच मंदिराच्या समोर हा चिंचेचा वृक्ष आहे ज्याला आपण गणेश वृक्ष म्हणतो. आता यालाही खूप मोठी इतिहास आहे. या वृक्षाला वेळी अवेळी कधीही जरी आपण या मंदिराला भेट दिली, अनेक भाविक, अनेक वारकरी अगदी मंदिराच्या आत बाहेर संतश्रेष्ठांचे काव्य, अभंग इथे मनाला विरंगुळा, शांती मिळावी म्हणून गात असतात. या गणेश वृक्षाखालीच आपल्याला नवग्रहांचे मंदिर वगैरे पाहायला मिळते किंवा एक कलाकृती आहे असं आपण मानूया. हा जो गणेश वृक्ष आहे असं म्हणतात की या गणेश वृक्षाच्या खालीच पादुका ठेवून श्री संत सोपानदेव यांनी आपल्या समाधीमध्ये प्रवेश केला. एकदा दर्शनाचा लाभ नक्की घ्या.